मित्रो, आज आपण अतिशय महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत, ते म्हणजे नातेसंबंध, रिलेशन. नातेसंबंध जर चांगले असतील तर जगण्यामध्ये आनंद असतो. मग हे नातेसंबंध चांगले कसे ठेवायचे हा भाग आपण पुढे बघणार आहोत. पण आजच्या भागामध्ये एक महत्त्वाचा प्रसंग मी सांगून हे तुटलेली नाती कशी जुळवायची या अनुषंगानं आपण आज चर्चा करणार आहोत. कारण काय असते, मनी वशे त्याचे आवडे उत्तर समाचार घ्यावा ऐसे वाटे, असं तुकोबारायांनी म्हटलेलं आहे, संत तुकाराम महाराजांनी म्हटलेलं आहे. पण मनात ज्याला जागा आहे, हृदयात ज्याला जागा आहे, लक्षात आलं तर त्याच्यासोबतचे नाते जुळलेले असतात. आणि एकदा का मनातली जागा संपली त्याच्यासाठी, तर त्याला मनात जागा मिळत नाही, तेव्हा आपण त्याला मनात जागा देत नाही, अशी एक अवस्था तयार होते. तेव्हा नाते तुटलेले आहेत असं आपण म्हणतो. पण नाते पुन्हा जुळतात का, हा प्रसंग आणि असा बऱ्याचदा तुमच्या जीवनात येईल. जुळतात का असं तुम्हाला वाटेल. असे काही प्रसंग असतात की नाते पुन्हा जुळतात. माझ्याकडे तिघ जण आले. एक जण घेऊन आला त्या दोघांना आणि म्हणाला की दोघंही एकमेकाला बोलत नाहीत, पण मला मात्र हे दोघंही एकमेकाविषयी विचारतात. मग यांना बोला म्हटलं तर नाही बोलत म्हणतात. मला बोलायची इच्छा नाही असं दोघंही म्हणतात. आता काय करायचं? तर या संदर्भातही आपण याचे उत्तर आपण देणार आहोत. तर मित्रो, माणसाची मन का तुटतात आणि माणसाची मन का जुळतात, हे एकदा याचं समजून घेतलं की तुम्हाला मन जुळवणं शक्य होईल. पण तुटलेलं हाड डॉक्टर जुळवून देऊ शकतात, पण तुटलेली मन जुळवण्यासाठी डॉक्टर काही करू शकत नाहीत. समुपदेशक अशा समुपदेशनाच्या माध्यमातून तुटलेली मन मात्र जुळू शकतात, हे मात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो. जर ज्यांना आपली मन जुळावीत अशी इच्छा असेल त्यांनी हे ऐकायचंय. किंवा ज्यांना पुन्हा केव्हा तुटतील पुढं, तर तेव्हा ते कसे जुळून घ्यायचे मन आणि नाते कसे टिकवायचे याची गरज जर वाटली तर त्यांनी ऐकायचं. किंवा इतरांना आपल्याला जर मार्गदर्शन करायचं असेल कुणाला नातेसंबंधाविषयी, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ उपकारक ठरणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. काय करायचं जर नातं खरंच जुळवायचं असेल तुम्हाला, तर नातं मध्ये दोन भाग आहेत, मी सांगेन. नात्याची गरज असणारे नाते म्हणजे त्या दोघांना जर नात्याची गरज वाटत असेल तर ते नातं लवकर जुळायला मदत होते. काही कारणानंतर ते जरी तुटले असतील तरी ज्याला दोघालाही जर नात्याची गरज वाटत असेल तर ते नातं जुळवणं अगदी सोपं आहे. पण गरजेसाठी जी नाती निर्माण झालेली असतात, ती गरज संपली की ते नात्यातला गोडवा, नात्याची ओढ संपलेली असते. आता ही नाते कसे जुळवायचे हाही एक प्रश्न आहे. त्याच्याही अनुषंगाने आपण पुढे बोलू. तर पहिल्यांदा काय करायचं, जर तुम्हाला नातं जुळवणं गरजेचं असेल तर नात्याचं महत्त्व जाणून घेणं अतिशय गरजेचं आहे. कारण एखाद्या गोष्टीचं महत्त्वच आपल्याला कळलं नाही तर हिराही हातात दिलं तरी आपण तो दगड म्हणून फेकून देऊ शकतो. म्हणून आपल्या नाते हे एक हिरा आहेत हे आपल्याला जाणीव झाली पाहिजे. नाते हे अतिशय मौल्यवान आहेत. या नात्यामुळे जीवनाला
सफलता आणि सार्थकता आहे, नात्यामुळे आनंद आहे, नात्यामुळे सपोर्ट आहे, नात्यामुळे मदत आहे, नात्यांमुळेच समाजामध्ये किंमत आहे. याची जर जाणीव तुम्हाला जर झाली तर मित्रहो, तुम्ही नाते जुळवायची मानसिकता तयार होऊ शकते. कारण कुठलीही नातं जुळवायचं असेल तर पहिल्यांदा मानसिकता तयार करणं ही अतिशय गोष्ट आहे. आपण मानसिकता तयार न करता जर नाते जुळवली तर ते नाते जुळत नाही, आणि थोडी जुळली तरी अजून ती नाते. म्हणून मानसिकता तयार करणं म्हणजे नाते जुळणेच असते. ही मानसिकता तयार कधी होईल तर नात्यांचं महत्त्व दोघांनाही पटलं पाहिजे आणि हे पटवून दिलं पाहिजे. आणि तुटलेल्या नात्यामुळे होणारा जो त्रास आहे आताचा आणि पुन्हा पुन्हा होणारा त्रास तर अतिशय भयानक आहे. याची जाणीव दोघांनी जर करून घेतली तर तुटलेली नाती पुन्हा जुळू शकतात. म्हणजे हे परिणामाची जाणीव, कारण कुठली गोष्ट जाणीव झाल्याशिवाय उणीव दूर होत नाही. म्हणून जाणीव होणं अतिशय गरजेची गोष्ट आहे. स्वतःला आणि पुढच्या व्यक्तीलाही जेव्हा जाणीव झाली नातं टिकवणं किती गरजेचं आहे, नातं पुन्हा जुळवणं किती गरजेचं आहे, ही गोष्ट जर याची जाणीव जर झाली तर मित्र ते नातं सहजतेनं जुळून यायला मदत होते. म्हणून पहिल्यांदा मी लक्षात घ्या की नात्याचं महत्त्व काय आहे. कारण नात्यामुळे किंमत आहे, नात्यामुळे मदत आहे, नात्यामुळे किंमत जशी आहे, मदत जशी आहे, तसंच मित्र हो एक प्रकारची जगण्याला अर्थपूर्णता येण्यासाठी, जगण्यामध्ये मौलिकता वाढवण्यासाठी नात्याची गरज असते. काय असते माहिती आहे काय, आपल्याला नातं टिकवता आलं नाही तर एकदा एक जण इंटरव्ह्यूला गेला आणि इंटरव्ह्यूला गेल्यानंतर तो म्हणाला, त्याने त्या एकाला प्रश्न विचारला, तुमचे कोणाकोणा संबंध तुटलेले आहेत. त्याने सांगितलं, घरातल्याच वडिलांचे संबंध तुटले आहेत. बरं, भावाचा संबंध तुटला आहे. बरं, ठीक आहे. मग आता त्याला तुम्ही जुळून घेऊ शकत का? नाही, मला जुळवणं शक्य नाही म्हटलं. बरं, त्याला प्रश्न विचारण्यात आला, तुम्हाला घरातले नाते जुळवता येत नसतील तुटलेले, तर उद्या तुम्हाला जी प्रशासकीय जबाबदारी द्यायची आहे ती प्रशासकीय जबाबदारी पेलण्यासाठी तुम्ही समर्थ आहात असं तुम्हाला कसं काय वाटेल? कारण प्रशासकीय व्यवहार करत असताना तिथली जी नाते असतात, तिथले जे रिलेशन असतात ते सुद्धा मध्ये गॅप होऊ शकते, मध्येच तुटतात, मध्येच नाराजी होते, मध्येच काहीतरी होत राहते, मध्येच गैरसमज होत राहतात आणि ती परत प्रशासक या नात्यानं, मुख्य या नात्यानं सगळ्यांना एकत्र जुळवून ठेवणं ही प्रशासक म्हणून एक भूमिका असते. आणि तुम्हालाच तुमचे नाते जुळवता येत नसतील तर दुसऱ्यांची नाते तुम्ही काय जुळवून देऊ शकता? कधी कधी सहकार्यामध्ये गैरसमज झालेले असतात, मतभेद झालेले असतात, त्यांच्यामध्ये झालेले वाद असतात. ते प्रशासक या नात्यानं, मुखियांना ते एकत्र कसं आणायचं दोघांना याची जाणीव पाहिजे, तर त्यातलं वातावरण सकारात्मक तयार होते. त्याला ही गोष्ट जाणीव करून देण्यात आली इंटरव्ह्यूमध्ये. अर्थात शेवटी त्याचं इंटरव्ह्यूमध्ये सिलेक्शन झालं नाही. म्हणजे ही गोष्ट आपण लक्षात ठेवा की तुम्हाला नातेसंबंध जुळवता येणं हे तुमच्या कौटुंबिक सुखासाठी, तुमच्या व्यावसायिक सुखासाठी, तुमच्या प्रशासकीय सुखासाठी अतिशय गरजेचे आहे. एवढंच नव्हे तर राजकारणात सुद्धा तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर तुम्हाला नाते, म्हणजे इथं ब्लड रिलेशन एवढा अर्थ नाही आहे, तर एकंदरीत नातं. आता मी जे सांगत होतो ते माझ्याकडं जे आले त्यांना ते म्हणत होते की ते आल्यानंतर मग पुढचा विषय सांगेल, तो एक प्रसंग सांगून मी पुढं हा विषय नेणार आहे.
तर ज्या व्यक्तीने माझ्याकडे त्या दोघांना घेऊन आलं होतं ते सर हे म्हणले की हे दोघंही मला एकमेकाविषयी विचारतात, पण बोला म्हटलं तर एकमेकाला बोलत नाही. मग मी विचारलं, बोलतील बोलतील म्हटलं, काही अडचण नाही, ते दोघांनाही नात्याची गरज आहे. असं म्हटल्याबरोबर त्यांना थोडंसं जाणीव झाली, दोघांनाही नात्याची गरज आहे, ते बोलतील. हे वाक्य त्यांना आवडलं. नात्याची गरज आहे, ते बोलतील. त्यानंतर तुमची इच्छा असेल तर मी काही बोलेल असं मी त्यांना म्हणालो. ऐकून घेण्याची इच्छा असेल तुम्हाला तर मी बोलेल म्हणलं. ते दोघे म्हणाले हो ऐकतो. त्यानंतर त्यांची ऐकण्याची मानसिकता झाली, याचा अर्थ त्यांची मनस्थिती आता तयार करणं सोपं जातं. कारण जोपर्यंत ते ऐकायलाच तयार नसतील तर त्याच्यावर संस्कार कसे करायचे. कारण जसं योग साधनेमध्ये बसताच आलं नाही तर साधना कशी होईल, तसं ऐकताच आलं नाही तर संस्कार कसे होतील. पहिल्यांदा संस्कार करून घ्यायचं असेल तर ऐकून घेण्याची तयारी असावी लागते. ऐकून घेण्याची तयारी नसेल तर कानातून मनात जाईल कसं, चित्तात जाईल कसं, बुद्धीला ते खाद्य जाईल कसं, मग बुद्धी निर्णय घेईल कसं, चित्तामध्ये त्या भावना निर्माण होतील कशा. तर ह्या तुम्हाला ऐकून घेणं ही पहिली अट आहे. ठीक आहे, त्याने म्हणले ऐकून घेतो. आणि एक लक्षात ठेवा, ऐकूनच चालणार नाही. तर एकदा जी मन तयार झालं, चित्त तयार झालं, पण काही जण कृती करायला तयार होत नसते, तर मग काय अर्थ येत नाही फारसा. हो, कृती करायला तयार राहावं लागेल तुम्हाला. मी म्हटलं हो, कृती करूया म्हटलं, काही पण आम्हाला पटलं पाहिजे म्हटलं. काय हरकत नाही म्हटलं, पटलं तरच एकमेकाला पुन्हा पटवा म्हटलं. तर पहिल्यांदा तुम्हाला ही गोष्ट लक्षात ठेवावी लागेल की एकमेकाच्या संदर्भामध्ये तुमचे ज्या काही कारणामुळे ज्या काही चुका झाल्यात असं वाटते, कोणाच्या चुका झाल्यात हे मला काही माहिती नाही, परंतु तुम्हाला जर वाटत असेल की याची चूक झाली, त्याला वाटत असेल त्याची चूक झाली, तर कोणाची काय चूक झाली आता काही ती परत आणता येत नाही. भूतकाळातून बोध घेता येतो, भूतकाळ परत आणता येत नाही. हे भूतकाळाचं महत्वाचं वैशिष्ट्य आहे. तर आता तुम्हाला कोणाला, जगातल्या कुठल्याही शक्तीला आता ते परत आणता येणार नाही. जे काही तुम्ही एकमेकाला बोलला त्यामुळे मन दुखावलं, ते दुखावलं तेव्हा दुखावलं. आता तुम्ही त्याच्यापासून बोध घेऊन तुम्हाला पुढे वाटचाल करायची आहे. एवढंच त्या भूतकाळातून काय बोध घेऊ शकाल, तर असं पुन्हा बोलायचं नाही, एवढाच बोध घेता येऊ शकते. पुन्हा चांगलं बोलत राहायचं. कारण त्या तशा बोलण्यामुळं आपल्याला अनेक दिवस वनवास भोगावा लागला नाही का. म्हटलं मी हो सर, झालाय वनवास, झालाय थोडा. आणि ते थोडे हसू लागले. म्हणजे हे लक्षात आलं काय, त्याला थोडंसं वनवास शब्द बनल्याबरोबर त्यांच्या लक्षात आलं. मग तुम्हाला काय करावं लागेल, चुका कोणाच्या आहेत आता उकरून काढण्यात अर्थ नाही. असं म्हटलं जातं, ग्रामीण भागात एक म्हण आहे, वारकाचा उकिरडा किती उकारला तरी त्याच्यातून केसच निघतात. म्हणजे याचा अर्थ असतं की त्याचा त्या शब्दशः अर्थ घेऊ नका. आता हे भूतकाळामधल्या एकमेकाला तुम्ही त्याची चूक म्हणाल, त्यानं तुमची चूक म्हणाल, त्यानं तुमची चूक म्हणाल, त्यानं तुमची चूक म्हणाल, आणि एकमेकाच्या चुका काढण्याच्या नादामध्ये पुन्हा वाद होते. लक्षात आलं. एकदा त्यांना मी एक प्रसंग सांगितला. दोघं नवरा बायको, दोघंही नवरा बायकोचं एक रील मध्ये आहे. त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे, ते दोघांनाही जाणीव होती, एकमेक वाद करून घेतात पण दोघांनाही जाणीव होते दोघांच्याही कामाची,
जबाबदारीची, दोघं एकमेकाबद्दल करणाऱ्या मदतीची जाणीव होती. मग जाणीव झाल्यानंतर ते दोघं एकमेकाला बोलण्यासाठी एकत्र जावं आणि स्वतःहून आपण एकमेकाला बोलावं असं ते म्हणून विचार करतात. आणि विचार केल्यानंतर ते येतात आणि ते म्हणतो की उगच एकमेकाला आपण रागावलो वगैरे, तुझीच चूक आहे. त्यानं म्हणते तुझीच चूक आहे, त्यानं म्हणते तुझीच चूक आहे, त्यानं म्हणजे तुझीच चूक आहे. त्याचं पुन्हा वाद होते. आता इथं कोणाची चूक आहे आता महत्वाचे नाही मित्र. चूक झाली, गेलं, गंगेला मिळालं असा विचार करून तुम्हाला पुढे वाटचाल करावं लागेल. जर ही वाटचाल तुम्ही करू शकलात तरच तुम्ही पुन्हा तुमचे नाते जुळू शकतात. त्याची जाणीव त्यानं मी त्या दुसरं उदाहरण देऊन केलेलं आहे. आणि तो व्हिडिओ तुम्ही गजानन गिरी यांचा आहे, तुम्ही बघू शकता त्यांच्या याच्यावर. मी बघ त्यातला आशय तेवढा तुम्हाला सांगितला. तर आता मी त्यांना सांगितलं की आता तुम्ही एकमेकाची बिनशर्त माफी मागणं गरजेचं आहे. तेव्हा ते दोघं म्हणाले, त्यातलं एक जण म्हणाला माझी चूकच नाही, मी माफी कशाला मागू. म्हणजे अहंकार, माझी चूक नाही, माझी, हे जो अहंकार याला म्हणतात अहंकार. मी कशाला माफी मागू, हा अहंकार माणसाला सेपरेट करत असतो, वेगवेगळं करत असतो. जेव्हा आम्ही दोघंही एक आहोत, आम्ही दोघांचं अस्तित्व एकच आहे, एकाच नाण्याच्या दोन बाजू आहोत, अशी जेव्हा जाणीव होते तेव्हा हा मीपणा कमी व्हायला मदत होतो आणि आम्हीपणा येतो. तोही आम्हीपणा सुद्धा एक अहंकारच आहे, पण तो आम्हीपणा येतो. तो आम्हीपणा असणारा अहंकार दोघाला एकत्र ठेवतो. आणि जेव्हा आम्हीचे मी होतात तेव्हा माणसं दोन एकेचं तोंड एकमेकाचं बघा वाटत नाही. म्हणून आम्हीचा अहंकार त्या दोघांना एकत्र ठेवतो. पण मीचा अहंकार दोघांना दूर करतो. जिथं मी होत असतील तिथे समजायचं की ते एकत्र नाहीत, मनानं उभं राहतात एकत्र, म्हणजे घटस्फोट घेऊन एकत्र राहण्यासारखं. कारण दोघं मनानं, आम्ही शरीर जिथं म्हटलं जातं ना त्यांना जाणीव करून दे, आम्ही दोघं शरीरानं दोन असलो तरी आम्ही मनानं एक आहोत. असं ज्या घरात म्हटलं जातं, नवरा बायको म्हणतात लग्न झालं की, आमचे जरी शरीर दोन असले तरी आमचं मन मात्र एकच आहे. लक्षात आलं? ते कधी माझ्या हृदयात राहतात, मी कधी त्यांच्या हृदयात राहतात. दोघं आम्ही एकमेकाच्या हृदयात राहतो आणि एकमेकाच्या हृदयात राहण्यामध्ये आम्हाला आनंद आहे. अशा पद्धतीचं जेव्हा बोललं जातं, तसं तुम्ही कधी बोललात का असं मी त्यांना विचारलं. हो म्हणले, बोललो. कसं वाटलं तेव्हा? हा, लय मजा बोलली. हा राईट, आता आले तर गाडी थोडीशी ओढावं. मग आता अजूनही मजा घेता येते. आणि मी सांगत होतो आम्ही म्हणजे त्या दोघांना एकत्र जोडतात, पण आम्ही बरोबरच आम्ही मध्ये दोघं असले तरी आम्ही म्हणजेच दुसरे कोणीतरी आहेत आम्ही शिवाय, त्याच्यापासून माणूस, त्यांच्यासोबत माणूस जो वागतो तो अहंकार असतो. त्याच्यापासून जो वागतो ते वेगळे आहेत, आम्ही वेगळे आहोत, अशी भावना सुद्धा अहंकार आहे. अहंकार माणसाला एकत्र येऊ शकत नाही. म्हणून अहंकार अशी विशाल मोठा असायला पाहिजे असं श्री रविशंकरजी एका व्याख्यानामध्ये सांगतात की तुम्ही अहंकार बाळगा, परंतु इतका अहंकार बाळगा की मी म्हणजे बस्यापेक्षा हे जगच माझं आहे, माझं एवढंच, माझी एकच रूम, ही माझी रूम, तुमची ती रूम, तिची ती रूम, त्याची ती रूम, एकाच घरामध्ये असं नसता. आपलं घर आहे भावना जेव्हा होते तेव्हा मग घराचे सगळेजण काळजी घेतात. माझ्या रूमची मी काळजी घेतो, तुझ्या का रूमची काळजी घेत नाही. असा जो अहंकार तयार होतो त्यातून सपरेटपणा येतो आणि मग माणसाची मनही सपरेट होतात आणि मन सपरेट झाले की नाते तुटले जातात. तर घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या भिंती, तिथे असावा प्रेम जिव्हाळा, नकोत नुसती नाती.
हे बरोबर आहे ना म्हटलं. हे जी कविता आहे ती माझी नाही, परंतु ती कवितेतला जो अर्थ आहे, मतिता अर्थ आहे, तिथं घराला घरपण प्रेमामुळे येते, घराला घरपण आपुलकीमुळे येते, घराला घरपण एकमेकाला समजून घेण्यामुळे येते, घराला घरपण एकमेकाला थोडं सहन करण्यामुळे येते. आणि सहनशीलता आता मला सहनच होत नाही, मजानं सहन करणं होईना, का मी सहन करू असं म्हटलं की हे तुमचं तुटलेलं आहे म्हटलं. हो हो म्हणलं एक जण. सहन करणं शक्य नाही असं वाटायला. हो वाटते, सहन करणं शक्य नाही असं वाटायला तुमचा भ्रम आहे असं त्यांना मी सांगितलं. का उदा समजा म्हटलं त्यातला एक व्यक्ती जो पुरुष आहे, या स्त्रीनं तुम्हाला, तुमचं जे नातं आहे त्या स्त्रीनं तुम्हाला उद्या 1 कोटी रुपये देतो म्हटलं, आणि रोज जरी माझं थोडंसं एकदा दोनदा जरी रागवले हो दिवसातून, तुम्ही सहन कराल का म्हटलं, तर तुम्ही 1 कोटी दिलं तर तयार राहाल का? म्हणला 50 का 1 लाख दिले तरी जमते म्हणला. म्हणजे सांगायचा हेतू हा आहे की सहनशीलता असते आपल्यामध्ये, पण सहनशीलता आहे याची आपल्याला जाणीव असत नाही, किंवा आपण सहनशील होत नाही. म्हणून सहनशीलता हा सुद्धा नातेसंबंध टिकवायला अतिशय गरजेची गोष्ट आहे. आणि त्यांना सांगितलं की जोपर्यंत तुम्ही एकमेकाला माफ करणार नाही तोपर्यंत तुमचं मन साफ होणार नाही, आणि जोपर्यंत तुमचं मन साफ होणार नाही तोपर्यंत तुम्ही मनानं एकत्र येणार नाही. ही मनाची सफाई करणं दोघं एकत्र येण्यासाठी आवश्यक असते. त्यासाठी जे झालं गेलं विसरून जा, झालं गेलं गंगेला मिळालं. माणूस म्हणल्यानंतर चूक होते एकमेकाची, कोणाकडून तरी का असेना चूक होत राहते. मॅन इज बंडल ऑफ द मिस्टेक, मॅन इज बंडल ऑफ द मिस्टेक. मनुष्य हा चुकीचा पुतळा आहे असं देखील म्हणतात, तर म्हणून चुका होणं हे जिवंतपणाचं लक्षण आहे असं देखील म्हटलं जातं. त्यामुळे झाल्या चुका, झालं ते आता उगाळत बसला. कोळसा किती उगाळला तर त्याच्यातून काय पांढरेपणा थोडाच येणार आहे, काळेचपणा येणार आहे. तसा ह्या चुका उगाळत बसल्यानंतर त्याच्यातून काही अर्थपूर्णता येत नाही. तुम्ही म्हणाल तिचं चुकलं, तुम्ही म्हणाल त्याचं, हे दिवसभर चालेल. म्हणून आता जे झालं ते झालं. एकत्र आल्यानंतर भांड्याला भांडं लागतेच असं ग्रामीण भागामधले माणसं सांगतात. अरे बाबा, संसार म्हणल्यावर भांड्याला भांडं लागते, हे चालतेच. घरोघरी मातीचे चुली, सगळीकडेच हे चालते कमी अधिक प्रमाणामध्ये. याची जाणीव होणं म्हणजे तुम्हाला वस्तुस्थितीची जाणीव होणं सुद्धा यास परत एकत्र येण्यासाठी गरजेचं असते. तुम्ही जे नात्याविषयी जे आदर्श बांधून बसलेला आहात, आदर्श कल्पना जे तुमच्या डोक्यामध्ये आहे, ही आदर्श असं काही नसतं. याची जाणीव करणारा एक जोक मी त्यांना सांगितला. ते जोक असा आहे की एक जण देवाकडे जातो, देवाला म्हणतो, देवा न भांडणारी बायको दे. देव म्हणतो, तशी मिळाली असती तर मी केली नसती का. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की वस्तुस्थिती असते की एकमेकाला थोडं टोचून बोलणं, एकमेकाला मनाच्या विरोधात बोलणं, कधी मनाच्या विरोधातही कृती होणं, हे नात्यामध्येच असतेच. प्रत्येक जण वेगवेगळा आहे ही गोष्ट आपण लक्षात ठेवली. काहीतरी त्याच्यामध्ये वेगळेपणा आहे. हा वेगळेपणा आपल्याला समजून घेता आला पाहिजे. त्या वेगळेपणामुळे त्याची कृती आणि उक्ती थोडी वेगळी होणारच. आणि त्याचं हे वेगळेपण म्हणजे तो आपल्या मनासारखं वागत नाही किंवा ती आपल्या मनासारखं वागत नाही असं जे आपण समजून बसून जगतो तेच आपल्या त्रासाचं कारण असते. अशी जाणीव जेव्हा करून दिली तर त्यांना थोडं पटायला लागलं. त्यांना अजून एक प्रश्न मी विचारला की तुम्ही एकमेकाला काही मदत केली आयुष्यामध्ये? हो केली. मग ते सांगू लागले, मी असं केलं, तिने सांगू लागले मी तसं केलं.
हां, ठीक आहे ना म्हणलं, जे जे काही केले असेल एकमेकाला केली याचा अर्थ आहे. कमी कधी केलं असेल, कोणी जास्त केलं असेल, पण केलेली आहे. ओके. तर याविषयी एकमेकाला जी काही तुम्ही मदत केलेली आहे, एकमेकाला जे काही सहकार्य केलेलं असेल, मग वेळ देऊन असेल, बाकीच्या काही गोष्टी जे देतात एकमेकाला ते देऊन असेल, तर मित्र याची उपकाराची जाणीव तुम्हाला होणं अतिशय गरजेचे आहे का जाणीव याची? मग एकमेकाला जे सहकार्य केलं त्याची तुम्हाला उपकाराची जाणीव नसली, उपकार विसरले, कृतज्ञता संपली की कृतज्ञता जन्माला येते. लक्षात. म्हणून एकमेकाविषयीची कृतज्ञता मनात ज्यांच्या कायम वास करते ती माणसं कायम सोबत राहताना दिसतात. म्हणून आपल्याला थँक्यूचा भाव, कृतज्ञतेचा भाव, रांडा बर्न यांचं जादू नावाचं पुस्तक आहे. मॅजिक असं ते इंग्रजीत आहे, त्याचं मराठीमध्ये अनुवादित आहे जादू. त्याच्यामध्ये कृतज्ञतेचं अतिशय महत्व, प्रत्येक गोष्टीविषयी कृतज्ञ राहण्याचा सल्ला त्या ग्रंथात देण्यात आलेला आहे. तर म्हणून आपण माझी माय सगळ्या देवांची नावं घ्यायची, त्यांचे उपकार आहेत अशी तिची भावना होती. आणि मग म्हणायची देवाला वंदन करायची, देवांना, देवा सगळ्यांचं भलं कर, मग माझ्या लेकरांचं भलं कर, अशी भावना व्यक्त करायची. आणि जे काही मी दिवसभर शेतात काम केलेलं आहे, जे काही तुला अर्पण म्हणून ह्याचं फळ तू दे, म्हणजे अर्थानं तुला अर्पण म्हणून शांत झोपी जायचे. सांगायचा हेतू हा आहे त्या मागचा, की जर ह्या उपकाराची जाणीव ठेवणं अतिशय गरजेचं आहे. आणि ही उपकाराची जाणीव एकमेकाची होणं झाली का त्यांना विचारलं. हो झाली म्हटलं. अरे एकमेकाला केलेले उपकार ही अमूल्य असतात आणि या उपकाराची जाणीव तुम्हाला एकत्र बांधते. हे सिमेंट आहे. उपकाराची जाणीव ठेवणं म्हणजे जसं दगड आणि मातीनं एकत्र ठेवण्यासाठी पाणी गरजेचं असतं, कारण ते माती ओली झाली तर दगडा माती एकत्र येणार. सिमेंटचं उदाहरण घेऊ मी तुम्हाला. सिमेंट ओलं करून वाळू, सिमेंट वाळू आणि वीट यानं घर बनते, म्हणजे इमारत बनते. या अर्थात घरी नातेसंबंधानं बनते असंही म्हणतात. तर जे इमारत बनते तर त्याच्यामध्ये सिमेंट आहे, वाळू आहे आणि विटा आहेत. घर बनते का? नाही बनत. त्याच्यासाठी लागते पाणी त्या सिमेंटमध्ये टाकाय. तसं प्रेम लागते, कृतज्ञता लागते आणि एक उपकाराची जाणीव लागते नातेसंबंध टिकवण्यासाठी. तर म्हणून त्यांनी म्हटले, म्हणून तुम्ही एकमेकाला थँक्यू म्हणा. आता इथं जर म्हणणं शक्य झालं, मनातल्या मनात म्हणा, एक मिनिट डोळे बंद करा आणि मला यांनी ह्या गोष्टी सहकार्य केलं, ह्या गोष्टी सहकार्य, त्याबद्दल मी थँक्यू डोळे बंद करून म्हणायला सांगितलं मी त्यांना. ते म्हणले हो. ते म्हणू लागले, मनापासून म्हणा म्हटलं. एकमेकाला जरी तुम्ही म्हणायची आत्ताच कारण मानसिकता तयार व्हावं लागतो. हो एकदम बोला म्हणल्यानं कसं बोलतो, तर त्याची मानसिकता तयार करण्याचा हा भाग होता. म्हणून मी त्यांना हा प्रयोग सांगितला. ते म्हणू लागले, मग आठवा म्हटलं, वेळ किती लागू दे, काय अडचण नाही, आठवा. ते आठवायला लागले आणि मग त्यातून त्याची मनस्थिती थोडी तयार होऊ लागली. त्यांना दुसराही विचार दिला मी तुम्हाला, की तुम्ही एकमेकाविषयीतला काही चांगुलपणा आहे की नाही, एकमेकामध्ये काही चांगले गुण आहेत की नाही. तर मी म्हटलं हे घ्या एक कागद आणि त्या कागदावर फक्त चांगले गुण लिहायचे. मग फक्त चांगले गुण. त्या वाईटाचं काय करायचं ते पुढं कधी पाहू, पण आत्ता आज फक्त चांगले गुण लिहा. त्याचे स्वभाव चांगला कसा आहे, त्याची स्वभावाचे काय वैशिष्ट्य आहे, त्याच्यात तुम्हाला भावलेला कोणते गुण आहेत ते सगळं त्याच्यामध्ये लिहून ठेवा. आणि तुम्हाला भावलेले
हा एका भागात असे 2 रेषा मारा, तुम्हाला भावलेले आणि इतरांना त्यांचे कोणते गुण भावतात हे सुद्धा लिहून काढा. मग ते लिहायला सुरुवात केली त्यांनी. लिहिल्यानंतर एकमेकाचा कागद दिला आणि मग ते मी त्यांची परवानगी घेऊन म्हटलं, हे कागद मी एकमेकाला देऊ का म्हटलं. तर ते म्हणले काय हरकत नाही, द्या म्हणले. ते वाचू लागले. त्याला आनंद वाटला. अरे हे माझ्यामध्ये हे एवढे चांगले गुण आहेत, हिला याची जाणीव आहे, पण हिने मला कधी सांगितली नाही, असं त्या पुरुषाला वाटलं. स्त्रीला वाटलं अरे माझ्यामध्ये एवढे चांगले गुण आहे, त्याला माहीत आहे. आपल्याला वाटत गेले की माहीतच नाही, तर आहे याला माहिती. या दोघंही त्याच्यामुळं थोडंसं दोघालाही छान वाटलं. म्हणून ते दोघंही एकमेकामध्ये कागद तुमच्याकडे ठेवून घ्या म्हटलं एकमेकाकडं, काय अडचण आहे का, काय हरकत नाही म्हणलं. ठेवून घेतले त्यांनी ते कागद आणि वाचा म्हणलं, कधी कधी चांगलं जेव्हा तुम्हाला आठवण येईल तेव्हा वाचा म्हणलं. तर हे नातं मुळे जीवन सुंदर होते. नाते एक सुंदर बाब आहे, हे जाणून घ्या. त्याचं महत्त्व जाणून घ्यायला सांगण्यासाठी केवळ उपदेश करून चालत नाही, तर त्यांना केवळ त्याची जाणीव होईल असं काही सांगावं लागतं. आता तुमचे काही गैरसमज झाले असतील, काही अज्ञानातून झालं असेल, रागाच्या भरात झालं असेल म्हटलं, ते आता काही येत नाही. आता ते काही उगाळू नका. असे एक जण मध्येच काहीतरी सांगायला सुरू करत होता. नाही सर ते काय झालं म्हणलं, हिनं असं नको होतं बोलायला. तर मी म्हटलं आता ते झालं ना म्हटलं, गैरसमज, अज्ञान, रागाच्या भरात ते झालं असेल. ते काय फारसं प्रेमाच्या अवस्थेत ती करत नाही माणूस असं म्हटलं. प्रेमात बुडालेला असताना कोणी असं वागतं का म्हटलं, नाही. मग तेव्हा तिचं प्रेम जसं एखादा दिव्यातलं तेल संपलं की दिव्या विझतो, तसं तुमचं त्यावेळेचं प्रेम थोडं संपलेलं असेल, तेव्हा तो अंधार आला बाहेर म्हटलं. तर दुसरी गोष्ट अजून एक लक्षात ठेवा म्हटलं, आज तुम्हाला बोलायचं आहे, कारण असं कल्पना करा, यातल्या दोघांपैकी, मी कोणाचं एकाचं घेणार नाही, मलाच का म्हणलं असं म्हणाल तर म्हटलं, या दोघांपैकी एक जण असं कल्पना करा, वस्तुस्थिती नाही म्हटलं, कल्पना करा की डोळे बंद करा आणि कल्पना करा की ही व्यक्ती आज आपल्यासोबत जी आहे, आपल्या समोर आहे, ती उद्या राहणार नाही आयुष्यात. म्हणजे कायमस्वरूपी या जगाचा निरोप घ्यायला असं समजा म्हटलं. डोळे बंद करून विचार करा आणि तिला आता ही शेवटची संधी आहे अशी कल्पना करा की बोलण्याची ही शेवटची संधी आहे. ते डोळे एकदम उघडले दोघांनी आणि एकमेकाकडे प्रेमानं पाहिले. आणि मग एकमेकाकडे प्रेमानं पाहिल्यानंतर तुम्हाला जर मी म्हटलं मिठी मारावं वाटलं तर मारू शकाल. मग ते एकमेकाला बोलले मित्रांनो. आणि त्यांनी म्हणले मग खरंच आम्ही ना मूर्खपणा केला, गाढवपणा केला, काहीच उगाच काहीतरी, खरंच आमचं नातं सुंदर आहे. ही दोस्ती तुटायची नाही, ही दोस्ती तुटायची नाही, अशा पद्धतीचा भाव त्यांच्या मनामध्ये होता. आणि मग ते गेले. तर मित्रांनो, यानंतर ही नातेसंबंधाबद्दलचा दुसरा व्हिडिओ एका छान विषयाबद्दल आपण उद्याच्या भागात बघणार आहोत. धन्यवाद.